अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची मोठी चूक समोर आली आहे। फडणवीसांचा ताफा हायवेवर तर सुरक्षा ताफा विद्यापीठात। अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण झाली होती। तर काही काळ पोलिसांमध्ये या कारणामुळे प्रचंड गोंधळ सुद्धा निर्माण झाला होता। अकोल्यातील बातमी आहे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याची बातमी ही अकोल्यातून आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांची गाडी हायवेवर पोहोचली, मात्र पोलिसांचा ताफा हा विद्यापीठातच होता आणि त्यामुळे पोलिसांमध्ये सुद्धा काहीसा गोंधळ निर्माण झाला होता। प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। जयेश, काय नेमकं घडलं होतं अकोल्यामध्ये की देवेंद्र फडणवीस यांची गाडी हायवेवर आणि पोलिसांचा ताफा हा मात्र विद्यापीठात होता? नेमकी काय घटना घडली होती? अकोल्यात आज भाजपच्या कार्यकारिणीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे निघाले। त्यानंतर ते बाजूला असलेल्या सह्याद्री आपलं ते कृषी विद्यापीठाचं अतिथीगृह आहे तिथे ते थांबलेत। त्यामागे जो ताफा होता त्यांना असं वाटलं की फडणवीस इथे थांबतील, मात्र फडणवीस लगेच त्या अतिथीगृहासमोरून निघून गेलेत आणि काही ज्या गाड्या होत्या ताफ्यातील त्यामध्ये 2 पोलिसांच्या गाड्या असतील आणि अँब्युलन्स असेल, ह्या गाड्या काही गाड्या मागे राहिल्या आणि फडणवीस हे हायवेवर पोहोचले होते, म्हणजे विमानतळाच्या मार्गावर लागले होते, मात्र काही गाड्या ह्या मागे राहिल्या होत्या। त्यामुळे ताफ्यात मोठी चूक असं म्हणता येईल। विक्रांत, नक्कीच जयेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।